स्पीडअप ठेवायचं आहे गोरेगाव टीम प्लीज. वेळ स्पेंड करू नका. यावेळेस कोदून काढला हेलिकॉप्टर उडवलाय. इथे मात्र बॉल थांबणार नाहीये. बॉल झालाय जयच्या बॅस मधनं परार. ठोकडीच आहे चौकार. मास्टर जर पाहायला गेलं तर सलग चौकार आला आणि चौकाराच्या मधनं एक रन त्यानंतर पुन्हा एक चौकार. अशी रणनीती आपण पाहतोय. रन मशीन इथे मैदानाच्या आतमध्ये जयला पाहतोय टीम रामाच्या वडीकडनं. जरी कैलाच्या पारीचा अंत झाला असेल तरी मात्र जय अजून बॅटिंग स्टान्स वरती तग धरून आहे. आपल्या गावासाठी एकटा किल्ला लढवतोय. इथे एक धाव घेतली या. दुसऱ्या धावेचं कॉलिंग होईल का? एकच धावेत समाधान. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचताय. 6 चेंडूंच्या समाप्तीनंतर तब्बल 12 या आकड्यावरती. 6 चेंडूंचा खेळ संपलाय. 12 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. टोकायच्या होत्या 31 लागल्यात 12. अजूनही जर विचार करायला गेला तर विजयासाठी गरज असेल तब्बल टीम रामाच्या वाडीला 19 धाब्यांची. 12 बॉल आणि 19 धाबा कशा प्रकारे टोकल्या जातील आणि कशा प्रकारे गोरेगाव संघाकडनं रोखल्या जातील. गोलंदाजी ट्रॅक वरती 9 का गोलंदाज येतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं शतक घेऊन संदीप. नक्कीच चला स्टार्टर द्यायचं आहे. मॅच चालू असताना जर कोण आतमध्ये धावत गेला तर त्या टीमला पॅनलाइज केलं जाईल. आपापल्या खेळाडूंना आपापल्या प्रेक्षकांना सांभाळायचं आहे. हा 10 मिनिटांचा बिंदास उलट्या उड्या घाला तरी चालतील. यावेळेस पहिलाच बॉल संदीपच्या माध्यमातून संदीपने दाखवून दिलाय जसे तुम्ही तसे आम्ही. जिथे कमी तिथे मी. इथे मात्र पहिलाच बॉल डॉट आलाय. समोर जर विचार करायला गेला तर फलंदाजी ट्रॅक वरती रवी आहे. जय आहे स्ट्राईकला. यावेळेस पंच आमच्याकडे बोलतात. यस आउटसाइड द ऑफ स्टंप. इट इज द व्हाईट बॉल. व्हाईटच्या स्वरूपात धावफलकात भर. धावफलक जाऊन पोहोचतात 13 या आकड्यावर. उडी टिकलं तर हातपाय मोडून जातील. यावेळेस फटका तर सजवला क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून यावेळेस मात्र चेंडू झालाय फरार. हा आलाय फलंदाज जयच्या माध्यमातून. दर्जेदार षटकार. धन्यवाद डझे मास्टर. षटकार तर आलाय. षटकाराच्या साह्याने टीमची टोटल चावून पोहोचली तब्बल 29 या आकड्यावरती. यावेळेस वेग होता. फलंदाजाला बॉल समजला नाहीये. टप्पा पडल्यानंतर जाऊन विसावतोय. एसटी रक्षकाच्या हाताखाली. इथे डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आतापर्यंत विचार करायला तर 4 बॉल फेकलेत. त्यामध्ये एक वाईट आणि एक षटकाराचा मारा काढलाय. म्हणजे टोटल धावा खर्च केले आहेत 7. नुशा टॅप केला या बॉलला. क्षेत्ररक्षक आहे. बंबलिंग पाहायला मिळेल. एकदा पूर्ण. दुसऱ्या धावेचं कॉलिंग नाही. बाज आधी दुष्काळ 13वा महिना. दादा बॉल आहे फुटबॉल नाही. चौकार. ठोकडीच आहे. नाही गाणं शोभला आता. नवरा माझा दारुड्या.
बाटल्या मागतो दारूच्या आणि टेचे काल पडायचा पारूच्या. बस हा मारून खेळतो ताणून ताणून. यावेळेस पटका जर उडवलाय क्षेत्ररक्षक आहे हेलिकॉप्टर. बस नाही फक्त बॉल नंदरा तुम्ही धरू नका नाही तर उडवा धरला त्यांनी लवकर मॅच कबल. यावेळेस 2 धाबा आलाय 2 धाब्याच्या साह्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचली 25च्या आकड्यावरती. 7 बॉल आणि विजयासाठी गरज आहे तब्बल 6 धाब्यांची टीम रामाच्या वाडी संघाला. 7 बॉल 6 धाबा. नाही रामाची वाडी आपल्याकडे धरून ठेवाकडे आटाकेटेवाल्या पार चक्र फिरायचा. मग टेचचे काल पडला आता रिक्षात घालून न्यायला लागेल. वाईट हंपरचा हात झालं टाईट. यो बॉल वाईट. टीमची टोटल जाऊन पोहोचती 26 या आकड्यावरती. अजूनही विजयासाठी 6 धाब्यांची गरज. सॉरी 5 धाब्यांची गरज. यावेळेस फटका तर सजवलाय क्षेत्ररक्षक बना प्रेक्षक. मॅच विनिंग फटकार येतोय जयच्या माध्यमातून. दर्जेदार षटकार.